पण ह्या चालत्या बोलत्या कॅमेऱ्यासमोर येण्याची तिची इच्छा होम मिनिस्टरमुळे पूर्ण झाली. आणि प्रशांत तर काय आमचा लाडकाच आहे. म्हणजे गोजिरीचं आधी मला कळलं, लग्न जमलं तेव्हा असं जरा वाटलं थोडंसं की काय हिला चांगला CKP मिळाला असता की. पण नाही, पण प्रशांतची भेट झाली आणि मग प्रशांत CKPच्याही वरताण निघालाय. गुड गुड. सोड्याची खिचडी बिचडी काय? नाही आवडतं त्याला नॉनव्हेज सगळं. हो सगळं, म्हणजे माझ्याकडे तो चिंबोरी पण खातो. साबुदाण्याचा पदार्थ आहे, उपवासाचा पदार्थ आहे, उपवासाचा पदार्थ आहे. या गप्पा सुरू असतानाच आता अभिनयाकडे आपण वळणार आहोत. हां, तुम्ही अभिनय करायचा आणि त्याचबरोबर या सगळ्यांना म्हणजे सगळे ओळखतील असा अभिनय करायचा. पण त्याआधी मराठीत 5 वाक्यांमध्ये यांचं वर्णन करा, एकही इंग्लिश शब्द न येऊ देता. प्रशांत एक खूप चांगला नवरा आहे, नवऱ्यापेक्षा चांगला एक पिता आहे. मी खूप अभिमान आहे मला त्याचा. आणि मला स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी त्याच्याबरोबर आहे आज. अरे वा, झाली 5. तुम्ही पण बोला मराठीत. करा, कौतुक करा. जास्त नाही येत मला. एक तर आलं, जास्त मी मोजणार, काळजी करू नका. मी खूपच भाग्यवान आहे. तिथे गोजरी माझ्यात वाईफ झाली. वाईफ झाली, हा बरोबर बरोबर. बायको. अरे हो, ते चाललं. आणि त्याला तरी खूपच थँक्यू बोलायचं हो. गिव्ह मी सच अ नाईस अँड लवली सन. व्हेरी गुड, चांगलं आहे मराठी. तुम्ही इंग्लिश बोला, मी मराठीतच ते लिहितोय. आता अभिनय. हा, पहिलं आव्हान गंमत आणि 3 बक्षिसं. बघूया. मराठी चित्रपटाचं नाव आहे. क्रिकेट. सचिन तेंडुलकर. आउट. 6 आउट. तेंडुलकर आउट. अभिनंदन. एक छोटीशी भेटवस्तू झी मराठी. दुसरा, आता बघूया कुठलं गाणं येत आहे. मराठी गाणं. हो, वा 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 वा. अभिनंदन. झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू. तिसरं आव्हान काय येत आहे? म्हण आहे, म्हण. हो, दूध दही गाय. वासरू कसं दाखवणाऱ्याचा प्रश्न किती पटकन सोडवला. झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू. या दोघांनी त्या सगळ्या आलेल्या बिकट परिस्थितीवर मात करून उत्तम संसार उभा केला. बरं, आता या अभिनय करणार आहेत आणि तुम्हाला बक्षीस मिळवून द्यायचंय त्यांना. पहिला मराठी चित्रपटाचं नाव आहे. हां, याचा अभिनय तुम्ही करायचा. बोलायचं नाही. 2 वर्ड. टीव्ही. बोर्ड. ब्लॅकबोर्ड. बोर्ड फळा. ब्लॅकबोर्ड. रेक्टँगल. प्लाझ्मा. 10. स्क्वेअर. 9. घर. खिडकी. 8. खिडकी. फ्रेम. 7. 6. बुक. 5. 4. 3. 2. वेळ संपली. सांगा आता. पोस्टर बॉईज. पुढचं आव्हान. हे गाणं ओळखायचंय. हां,
हिंदी गाणं आहे. अखियों से गोली मारे. कसं आहे गाणं, कसं आहे? अखियों से गोली मारे. तुम्ही नाही ना मारली आहे? झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ठेवा. तिसरं आव्हान, म्हण ओळखायची. बोलू नका. नमस्कार. सत्कार. देव 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 त्याचं तरी त्याला कर्म कोण देव तरी त्याला कोण झी मराठीकडून ही केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनय. तुम्ही सांगा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांना. 3 अपेक्षा. पहिली अपेक्षा हे आहे की ह्यांनी मला महिन्यातून एकदा तरी पिक्चरला किंवा मला कुठे बाहेर फिरायला न्यायला पाहिजे. काय हो? घेऊन जाईल पुढे, या पुढे घेऊन जाईल. नाही कारण का मला कुठे- टाइमच मिळत नाही. मी येतो कामावर उशीर आणि रविवार असला की आमची घराची साफसफाई. थांबा. अपेक्षा आता कधी पूर्ण करणार ते सांगा. यानंतर करीनच. बघा नक्की. नक्की. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा आहे की आमचं घरचं काय फंक्शन असेल या आम्ही कुठे ट्रिपला जातो पूर्ण फॅमिली असं, तेव्हा ते येत नाहीत आमच्याबरोबर, या हजर नसतात फंक्शनमध्ये, तर त्यांनी त्यावेळी हजर असायला राहायला पाहिजे. काय हो? आम्ही काय महिलांना तुम्ही एन्जॉय, आम्ही असलो की मग ती जी त्यांना एन्जॉय करायला मिळते ती मिळणार नाही. पण त्यांची इच्छा आहे, जेव्हा फॅमिली असते तेव्हा तरी यायला पाहिजे ना. ते तर आता यापुढे येत जाईल. ते तेव्हा पण मी तुम्ही मान्य एन्जॉय करतो. करत असता वाटतं. नाही नाही कुठे नाही. तर आमची घरातलीच साफसफाई. अच्छा, खूप साफसफाई करतात. हा खूप. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा आहे की त्यांना राग लगेच येतं असं. बरं. म्हणजे आम्ही काय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला पण राग येतो त्यांना. काय हो? असं का करतात? कामावरचा ताण, ट्रेनचा प्रवास, त्याच्यात जरा एक सांगा, चुकला बरं. तो दिवस आठवा. हो ते तर हं? तेव्हा हा राग दाखवला असता तर काय झालं असतं? तेवढं जुळत नसतं. जुळलंच नसतं की नाही. मग आता जुळलंय ना, तर जरा राग कमी करा. जरूर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. घेतलेली वस्तू, जी काढलेली वस्तू आहे ती जागेवर तिथेच ठेवणं. बोललं साफसफाईची आम्हाला पहिली आवड आहे. काय हो? करीन ते सगळं बरोबर करीन तसं. बरं. दुसरी अपेक्षा. दुसरं म्हणजे आपली कामाची वेळ आपल्याला माहिती आहे, आज 10 वाजता जायचं आहे कामावर, तर 9ला न उठता त्याच्या आधी 2 तास आधी उठून आपली कामं उरकून, म्हणजे जेणेकरून कुठल्या स्वतःची पण धावपळ नाही आणि कुठे दगदग नाही, जे आपलं काम पूर्ण करू शकतो, मला वेळेवर सांगा. पोहोचू शकतो. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही अपेक्षा सांगताय का सूड उगवताय? नाही नाही अपेक्षा जेणेकरून तिने लवकर आपलं म्हणजे तिच्या पण शरीराची धावपळ त्यांनी होते. 3 सांगितल्या ना. थांब, आता मी बघतोच. तिसरी अपेक्षा. ते जेवण कधीतरी एकदा स्वतः तरी घरून घालं. म्हणजे आता जेवण करायला आमची बाई आहे, नाही असं नाही. काय हो? ते कधीतरी आठवड्यातून 2दा तरी मिळालं. नाही, देते मी रविवारची सुट्टी दिली आहे बाईला त्या जेवण करण्यासाठी. हो, मी स्वतः करते रविवारचे तेव्हा जेवण. हे बाहेर असतात. बरं, आता सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला? माझी माफी मागायचे पहिले म्हणजे माझे वडील लोक, काका काकी आणि आई वडील, कारण त्यांच्या अपरोक्ष मी हे सगळं केलं. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला त्याच्या भावाला पण. त्यामुळे त्यांची मनापासून मी माफी मागतो मी त्यांची. आणि त्याचे आभार मानण्यासारखे म्हणजे मी मोठी वहिनी, तिचे बहिणीचे आणि छोट्या बहिणीचे, कारण त्यांच्याचमुळे आम्ही एकत्र आलो. माझ्या मोठ्या वहिनीनी आज आम्हाला एकत्र केलेलं आहे, त्यामुळे तिचे फारच मी आभार मानतो. त्यामुळे काही झालं की हळद घेऊन जायच्या. हळद म्हणजे अच्छा, अँटीसेप्टिक म्हणजे लागलं वगैरे तर मला वाटलं की काही लागलं, पोटात दुखलं, हळद घेऊन जा. चहा प्यावासा वाटतोय, हळद घेऊन जा. प्रत्येक वेळी भाऊजी मी हे करतो ते करतो, त्यामुळे त्या स्वभावात आम्हाला खूप आवडत होतं. भाऊजी मी हे करतो ते करतो, पण हे करतो हे नाही. हा, मग ते सांगितलं नव्हतं.